तर दुसरीकडे भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी राजकीय खेळी केली आहे। त्या खेळीमुळे विरोधक निवडणुकीमध्ये निष्प्रभ ठरू शकतात। भाजपनं कोणता प्लॅन तयार केला आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही। मुंबईच्या MMR मध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये महायुती आगामी निवडणुकीत कशा प्रकारे लढणार आहे हे स्पष्ट केलंय। एकंदरीतच पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फाटाफूट होणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत। महापालिका निवडणुकांसाठी ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं मानलं जात आहे। ज्या महापालिकेत महायुतीमधील पक्ष तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी विरोधकांना फायदा होऊ नये अशी ही खेळी आहे। विरोधकांना राजकीय फायद्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे। वेगवेगळे लढल्यास सर्व फोकस महायुतीच्या घटक पक्षांवर केंद्रित होईल, त्यामुळे विरोधकांना जागा उरणार नाही। तसंच एकट्यानं लढून राजकीय ताकद वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे। एवढंच काय, पण निकालानंतर सत्तेसाठी सर्व पर्याय देखील खुले राहणार आहेत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी महायुतीने एकत्रितपणे मैदानात उतरायचं आणि संयुक्त उमेदवार उभे करायचे आणि ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना घडवायचा। मात्र पुण्यामध्ये, नाशिकमध्ये किंवा राज्यामध्ये इतर मोठ्या शहरांमध्ये वेगळी स्ट्रॅटेजी ठेवायची की ज्याच्यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणून त्यांचे जे ठरलेले मतदार आहेत ते त्यांच्या पाठीशी राहतील, त्यांची मतं मिळवून त्यांचे उमेदवार विजयी होतील, ज्या योग्य महायुती मजबूत होईल। निवडणुकीत विरोधकांसाठी जागा शिल्लक राहू नये अशी भाजपची राजकीय चाल आहे, पण त्यांची स्ट्रॅटेजी राजकीय सारीपाटावर कितपत यशस्वी ठरणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत। ठाकरे बंधूंची एकी, शरद पवारांची साथ आणि काँग्रेस सोबत असेल तर महायुतीची स्ट्रॅटेजी कितपत परिणामकारक होऊ शकते असाही प्रश्न आहे। विरोधक एकत्र लढल्यास किंवा विरोधक वेगवेगळे लढल्यास राज्यात काय चित्र निर्माण होईल याविषयी आताच ठामपणे कुणी सांगू शकणार नाही। ही खेळी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठीच महायुतीची असेल तर विरोधकांना मात्र इथं एकत्रितरित्या या आव्हानाचा सामना केल्याशिवाय पर्याय असणार नाही। त्यांची मतं फुटू नयेत याची त्यांना काळजी घ्यावी लागेल। अन्यथा महाविकास आघाडीमध्ये पण 3 घटक पक्ष आहेत, हे पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्यांची ताकद विखुरली जाते आणि महायुती मग अशा वेळेला या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छिते। विरोधक आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत आक्रमक होत आहेत, तर भाजपनं वेगवेगळे लढून जिंकण्याची रणनीती आखली आहे। मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी दुधारी तलवारही ठरू शकते, कारण विरोधक एकत्रितपणे नवं समीकरण निर्माण करू शकतात। आता कुणाची स्ट्रॅटेजी यशस्वी होते हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।